मी गर्वाने नाही म्हणणार, पण जे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता तर याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती? याच्या मुलाला घरातनं उचलून बोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता? मग एवढं सगळं देऊन सुद्धा जो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय, तो पुढची तयारी कसली करत असेल याचा विचार करा ना. त्याच्याबद्दल मला काही हे नाही, उलट मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण वरती नेला, हे मला अभिमान आहे. पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत, पण ज्यांनी मोठं केले ती लोक माझ्यासोबतच आहेत ना. तुला जसा कोणी मोठा केला तसंच तुला छोटा पण आम्ही करू शकतो. आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये जे घडलं ते वातावरण अजून आहे का? म्हटलं तसं नाही हो वातावरण. हा मग काय? म्हटलं त्याच्याहून चांगलं आहे, त्याच्याहूनही चांगलं आहे. कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती, अरे या हुकुमशाला कोण गाडणार? ते महाराष्ट्राने करून दाखवलं, हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं. हुकुमशाला गुडघ्यावरती आणलं आहे. काही ठिकाणी आपण कमी पडलो, जरूर पडलो, पण आता महाराष्ट्रामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे. अरे आम्ही लोकसभेला तुला गुडघ्यावरती आणलेलं आहे, या गद्दारांना आता आम्ही पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही आणि गाडू शकतो. मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आठवण सांगतो जुनी. साधारणतः 60चं दशक असेल. काँग्रेसचे एक नेते होते सका पाटील, त्यांना सदोबा म्हणायचे. एस के पाटील मुंबईचे 3 वेळा महापौर झाले होते. एक बडं प्रस्थ होतं, म्हणजे हे उभे राहिले तर यांच्यासमोर कोणी उभा करा तो निवडून येऊ शकत नाही, पडलाच पाहिजे, अशी त्यांची एक ख्याती होती, कीर्ती होती. की एवढं मोठं ते प्रस्थ होतं की सका पाटलांशी कोण लढत देऊ शकेल का? पाडणं तर सोडाच. पण तेव्हा एक फाटका माणूस उभा राहिला आणि त्यांनी एकच घोषणा दिली, आपण यांना पाडू शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फाटक्या माणसाने सका पाटलांचा पराभव केला आणि त्या फाटक्या माणसाचं नाव होतं जॉर्ज फर्नांडिस. नंतर ते मोठे नेते झाले, पण तेव्हा एक साधे युनियन लीडर होते. हा एवढा टग्या माणूस उभा आहे, त्याच्यासमोर साधा युनियनचा पुढारी हा काय निवडणूक लढेल? पण त्यांनी करून दाखवलं. तसंच महाराष्ट्राने हुकुमशहाला गुडघ्यावरती आणून दाखवलं. लोकशाहीच्या वेळेला जे आपण लढलो ते आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढलो. आणि आता जे काय आपण लढतो आहोत तो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा तो जो बाणा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून लढतो आहोत. मग तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं माझं अस्तित्व जनतेने ठरवायचे, पण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र कोणत्या दिशेला जाणार? मी एक त्यांना जुनी आणखीन एक आठवण सांगितली की 2014 साली याच भारतीय जनता पक्षाने जाहिराती केल्या होत्या, महागाई केवढी वाढले, बस हो गई महंगाई की मार, वगैरे वगैरे वगैरे. आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला, उद्धवजी महंगाई बहुत बढ़ रही है. म्हटलं बिलकुल सही है आपकी बात. तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झाला? 1000-1200. तेव्हा काहीतरी 300-400 वगैरे असं काहीतरी झालं, 100 रुपयाने वाढला होता. नहीं देखो ना कितनी महंगाई बढ़ रही है. हाँ फिर क्या करना है? नहीं हम भारत बंद करना चाहते, भारत बंद करने जा रहे हैं. म्हटलं कभी? आणि त्यांनी जो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता. मी शिवसेना प्रमुखांना विचारलं काय करायचं? मला म्हणाले नाही करायचं, आपला उत्सव आहे, गणपती बाप्पाचा उत्सव आहे, बंद होणार नाही. त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू, बंद नाही करता येणार. मी सुषमाबाईंना फोन केला, मला म्हणाले अरे एक दिन तो ही की तो बात आहे. म्हटलं अहो आमच्याकडे गणपती सुद्धा 1.5 दिवसाचा असतो आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे, जी गणेशप्रेमी आहे, ती गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू, नाही होणार म्हटलं.